मंडळी, तुमचा जर भविष्यशास्त्रावर, ज्योतिषशास्त्रावर आणि ग्रहशास्त्रावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये म्हणजे अधिक मासाला सुरुवात होईल तोपर्यंत 16 तारखेला केदार योग बनणार आहे. हा महाकेदार योग ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत मानाचा आणि सन्मानाचा समजला जातो. पवित्र असणारा योग येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये या योगाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. या केदार योगामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. घरातील पैशाच्या समस्या सुटतात, घरातील जेवढ्या काही अडचणी असतील त्या सुटतात, आपल्या नशिबातले काही गोष्टी असतील, अडचणी असतील त्या सुटतात. म्हणजे अनेक प्रकारच्या संकटातून, अनेक प्रकारच्या दुःखातून मुक्ती आपल्याला मिळवता येऊ शकते. पण हा महाकेदार योग दिनांक 16 तारखेला शनी जयंतीच्या दिवशी निर्माण होणार आहे. अधिक मासाला सुरुवात होईल, अमावस्याच्या दिवशी हा महाकेदार योग बनणार आहे. या केदार योगाचं रहस्य काय आहे, याच्यामुळे आपल्याला नक्की फायदा काय होणार. आणि मंडळी, या महाकेदार योगाच्या दिवशी 4 राशींना याचा फायदा होणार आहे. 4 राशींचे लोक त्या ठिकाणी श्रीमंत होणार आहेत, करोडपती होणार आहेत आणि त्यांच्या जीवनातल्या सगळ्या अडीअडचणी सुटणार आहेत. तर मंडळी, हा महाकेदार योग म्हणजे काय आणि कोणत्या राशीला याचा फायदा होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमचा जर ज्योतिषशास्त्रावर, ग्रहशास्त्रावर आणि वास्तुशास्त्रावर जर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण याच्यामध्ये तुमची सुद्धा रास असू शकते. 4 राशी आहेत की त्या राशीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला महाकेदार योग त्या ठिकाणी भरपूर फायद्याचा राहील. आणि नेमका हा केदार योग कसा तयार होतो, त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि या कोणत्या राशी आहेत की त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. तुमची सुद्धा रास याच्यामध्ये असू शकते. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. कारण नशीब बदलण्याची संधी, नशीब बदलण्याची संधी ही वारंवार प्रत्येकाला मिळत नसते. त्याच्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दिनांक 16 तारखेला शनी जयंती आहे, शनेश्वर जयंती आहे. म्हणजे या दिवशीच अधिक मासाला सुद्धा आरंभ होत आहे. अधिक मासाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अधिक कस्य अधिक फलम, म्हणजे अधिक मासात हजारो पटीने आपल्याला फळ भेटत असतं, फायदा होत असतो. आणि नक्की लक्षात घ्या, व्यापारी असू द्या, शेतकरी असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या किंवा अजून कोणीही असू द्या, सगळ्याला फायदा पाहिजे असतो आणि त्या फायद्यासाठीच लोक रात्रंदिवस धडपड करत आहेत. मंडळी, आता वास्तुशास्त्रामध्ये, ग्रहशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा केदार योग हा फायद्याचा योग मानला जातो. मंडळी, केदार योग म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊया. आपले जे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपले जे ग्रह आहेत हे सगळे ग्रह कुंडलीमधल्या 7 घरामध्ये भ्रमण करत असतात आणि आपापल्या घरामध्ये त्या ठिकाणी भ्रमण करत असतात. मंडळी, हे जे ग्रह आहेत हे ग्रह जर आपल्या 7 घरामध्ये जर त्या ठिकाणी स्थापन असतील, कुंडलीच्या सगळ्या घरामध्ये जर ते त्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या टायमाला हा योग तयार होतो. आणि हा योग या वर्षी 16 तारखेला तयार होत आहे. म्हणजे तब्बल 50 वर्षानंतर हा योग तयार होत आहे कुंडलीमध्ये. तर मग हा योग कोणत्या राशींच्या नशिबात आहे तर 4 राशींच्या नशिबात आहे. पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे सिंह रास आणि तिसरी रास आहे कुंभ रास आणि चौथी रास आहे वृश्चिक रास. या 4 राशींमध्ये हा केदार योग तयार होत आहे. म्हणजे या 4 राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. तर मग त्या 4 राशीमध्ये जर तुमचं नाव असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पहा. या 4 राशींच्या लोकांना याचा नेमका फायदा काय होणार आहे, कसं होणार आहे, सगळं सविस्तर सांगतो. मंडळी, केदार योग हा कधी तयार होत आहे तर अधिक मासाच्या प्रारंभी हा योग तयार होत आहे. म्हणजे काय, अधिक मासामध्ये याचं फळ तुम्हाला भेटणार आहे. आणि विशेष म्हणजे हा केदार योग ज्या दिवशी तयार होत आहे त्या दिवशी शनी जयंती आहे, त्या दिवशी अधिक मासाला आरंभ होत आहे, त्या दिवशी अमावस्या आहे आणि त्या दिवशी केदार योग आहे. म्हणजे जवळपास 4-5 घटना त्या दिवशी आपल्याला घडणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी जो केदार योग येत आहे त्याचा अधिक पटीने आपल्याला फळ भेटणार आहे. 50 वर्षानंतर हा योग पहिल्यांदा येत आहे.
आणि पुन्हा कधी येईल याची काही गॅरंटी, याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे मंडळी, तुम्ही या केदार योगाला नक्की त्याचा फायदा घ्या आणि काय उपाय करायचे ते पण सांगणार आहे. आणि नक्की त्या 4 राशीला नेमका फायदा काय होणार हे पण तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, केदार योग कसा तयार होता आपण पाहिलं, पण केदार योगामध्ये ज्या राशी आहेत त्या 4 राशींना नेमका फायदा काय होणार आहे बघा. बघा, सगळ्यात अगोदर नाव येतं मेष राशीचं. आता या मेष राशींचा नेमका फायदा काय होणार आहे. या केदार योगामध्ये मेष राशीमध्ये जे व्यक्ती आहेत, मेष राशीमध्ये ज्यांची नावं येतात, ज्यांची मेष रास आहे, त्या लोकांचे अडकलेले पैसे त्या ठिकाणी त्यांना परत मिळतील. पैशाचे सगळ्या समस्या दूर होतील आणि त्यांची जिथं जिथं कामं अडकलेली होती, कामं होत नव्हती, ती कामं त्यांची मार्गी लागतील. त्यांचा मान सन्मान वाढेल आणि वडिलोपार्जित संपत्ती त्यांना लवकरात लवकर मिळेल. हे मेष राशींचा हा फायदा होईल. आणि सिंह राशीच्या लोकांचा सुद्धा एक फायदा होणार आहे. तो कोणता फायदा होणार आहे, तर सिंह राशीच्या लोकांच्या बाबतीत काही नोकरीच्या समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होतील. शिक्षणाच्या बाबतीत काही समस्या असतील तर त्या सुद्धा संपतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आर्थिक अडचणीच्या समस्या सगळ्या त्यांच्या दूर होतील. आता कुंभ रास आहे बघा, कुंभ राशीचा सुद्धा सगळ्यात महत्वाचा फायदा या योगाच्या दिवशी होणार आहे. काय होणार आहे, तर कायद्याच्या बाबतीत त्यांच्या सगळ्या समस्या सुटतील. काही कोर्ट कचेरीमध्ये त्यांचं जर भांडण असेल, काही वाद असतील तर ते त्या ठिकाणी संपतील आणि कायद्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतो. आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा तर सगळ्यात जास्त फायदा आहे. गुंतवणूक जर केली तर त्यांना दुप्पट फायदा मिळेल, तिप्पट फायदा मिळेल. म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांनी गुंतवणूक जास्त प्रमाणात करावी, त्याचा फायदा त्यांना मिळेल. आणि कर्जमुक्ती त्यांची 100% या काळात होणार आहे. म्हणजे सरकार आता जे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करत आहे त्याच्यामध्ये जर एखादा शेतकरी वृश्चिक राशीचा असेल तर 100% त्याची कर्जमाफी या काळात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मंडळी, या 4 राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि बाकीच्या ज्या राशी आहेत त्यांना सुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना फायदा 100% होईल. तर हा केदार योग फार दुर्मिळ योग असणारा योग आहे. तर या योगाचा सर्वांनी फायदा घ्या आणि केदार योगाच्या दिवशी लवकरात लवकर सुशीर्भूत होऊन आपण त्या ठिकाणी शनिदेवाची प्रार्थना करा, जेणेकरून या योगाचा आपल्याला पुरेपूर फायदा नक्की होईल. तर मंडळी, या केदार योगाची आपण माहिती पाहिली, कोणत्या राशीला काय लाभ होईल हे सुद्धा पाहिले. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.